डन. येस. तुम्ही सर्व हाऊसवाईफ आहात की वर्किंग वुमन आहात असं काही कळेल मला. ईशा मॅम, तुम्ही हाऊसवाईफ आहात? वर्किंग आहे सर. वर्किंग वुमन आहात. नेहा मॅम, तुम्ही? वर्किंग वुमन आहात? येस सर. वर्किंग. चल ठीक. अजून इथे बरेचसे कॅमेरे बंद आहेत. कौसर मॅम, तुम्ही वर्किंग आहात? नाही सर, हाऊसवाईफ. अच्छा, हाऊसवाईफ. प्रफुल्ला मॅम आल्या. तुम्ही मॅम वर्किंग आहात की हाऊसवाईफ आहात? अर्चना मॅमनी सांगितलं हाऊसवाईफ. सॉरी, वर्किंग. वर्किंग आहात. बरं ठीक आहे. आता आपण वेळेचं मॅनेजमेंट नेमकं कसं करू शकतो, आपल्या आयुष्यात त्याचा काय परिणाम होतो, त्याची कारणं, कसं बदलता येऊ शकतो, त्याचे परिणाम, वेळेत निर्णय घेणं का गरजेचं आहे, त्याच्याबद्दल एक लहान अशी स्टोरी, असं सगळं आपण या संपूर्ण आजच्या सेशनमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि माझ्याकडून तुम्हाला काय देता येईल जास्तीत जास्त हे सांगण्याचा किंवा देण्याचा मी प्रयत्न करतो. सगळ्यात महत्वाचं आधी की अनिसा मॅम, थँक्यू, तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन हे मार्गदर्शन करण्याची मला संधी देतात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर आपण सुरू करूया. एक 2 मिनिटाचं मेडिटेशन करूया, म्हणजे इथे बुद्धीत काय आहे ते थोडस रिलॅक्स होईल आणि मग आपण फ्रेश मूडने सुरू करू शकतो. चालेल म्हणजे तुम्हाला ओके असेल तर सगळ्यांना? ओके. तर काय करायचंय, 3 बोटं डोळे बंद करायचे आणि आपले गुडघे असतात त्याच्यावरती 3 बोटं ठेवायचे आणि ओम प्रोनाउन्स करायचंय 2 मिनिटं. ठीक आहे. सुप्रिया मॅम, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ चालू केला तर मला खरं तर आनंद होईल, कारण की मला कळेल की मी कोणाशी बोलतोय. सो मी रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करूया प्लीज. चलो मेडिटेशन करूया आपण. 3 बोटं अशी या मुद्रेत गुडघ्यावरती ठेवायचे आणि 2 मिनिटं आपण करूया. चल ठीक आहे. चलो 1 2 3 स्टार्ट. ओम 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 ओम. रब युअर हँड. कसं करायचं आहे आणि आपल्या डोळ्यावर फिरवायचं. आपण सगळेजण दिवसभर भरपूर धावपळ करत असतो आपल्या बुद्धीमध्ये,
वेगवेगळ्या गोष्टी चालत असतात बॅकग्राऊंड मध्ये. म्हणजे आता तुमचा वेळ जो आहे तो स्पेशली जेवण करण्याचा वेळ किंवा जेवण्याचा वेळ किंवा इतर जी काही कामं करण्याचा वेळ आहे, तर इथे ते चालू असतं की आता हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय. सो त्याच्यातनं 2 मिनिटं आपण वेळ काढला याच्यासाठी, मेडिटेशनसाठी. तर नमस्कार, माझं नाव आहे कल्पेश शेलार. मी कोच आहे, वेगवेगळ्या ट्रेनिंग्स घेतो. आज आपण ज्याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत तो सब्जेक्ट आहे टाइम मॅनेजमेंट. वेळ. वेळ ही एकमेव अशी गोष्ट आहे की व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्यासोबत असते. म्हणजे व्यक्ती जन्माला आला की त्याच्यासोबत आई असते आणि व्यक्ती ज्यावेळेला मृत्यू पावतो त्यावेळी त्याच्यासोबत वेगळं कोणीतरी असतं. मग ते कोणी पण असू शकतं. पण वेळ तुमच्या सोबत जन्माला येते आणि तुमच्या सोबत ती लोप पावते. हे बरोबर आहे का? म्हणजे तुमची सुरुवात आणि तुमची शेवट कोण करतंय? तर तुमची वेळ. परफेक्ट आहे. मग ह्या वेळेनुसार आपण जर जगलं, जपलं, त्याचं योग्य मॅनेजमेंट केलं, तर आपल्याला सुंदर आयुष्य जगण्यासाठी मदत होते. तर मग ती कशा प्रकारची होते? ती वेगवेगळ्या प्रकारची होते. आपण सगळेजण बघा सांगत असतो, की माझी वेळ येऊ दे, मी तुला दाखवेन. आठवतं आपण बोलतो लोकांना असं, की माझी वेळ येऊ दे, मी तुला दाखवेन. किंवा मग आपण असं म्हणतो, की त्याची चांगली वेळ चालू आहे. किंवा आपण असं सुद्धा म्हणतो, की त्याची वाईट वेळ चालू आहे. कधी-कधी आपण असं सुद्धा म्हणतो, "जाऊ दे ना यार, वेळच आहे, निघून जाईल." आपण हे बोलतो, कॉमनली बोलतो, खूप सहजरित्या बोलतो. मला तुमचं असं मान किंवा असं कळालं तर कळेल, की तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट आहात प्लीज. नाहीतर मला असं वाटेल, की एआय मध्ये आहे आणि मी एकटा रोबोट बोलतोय. वेट अँड वॉच. हां, मी तुला बघून घेईन. येस, बरोबर आहे. परफेक्ट आहे मॅम. मी तुला वेळेनुसार बघून घेईन, की माझी वेळ येऊ दे, मी तुला बघून घेईन. बरोबर आहे. अगदी, अगदी. तर ही वेळ आहे. ही वेळ आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला सोबत असते आणि हिचं मॅनेजमेंट परफेक्ट पद्धतीने जर आपण केलं, तर आपल्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल घडतो. मग तुम्ही कोणी पण असा, तुम्ही स्टुडंट आहात असा, तुम्ही स्त्री असा, तुम्ही व्यावसायिक असा, तुम्ही कोणी पण असा. तुम्ही जर वेळेचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं, तर तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडणार आहे. खरं तर तुम्ही स्त्री आहात. अख्ख्या विश्वाने तुमच्याकडून वेळेचं मॅनेजमेंट शिकलं पाहिजे खरं तर. म्हणजे स्वतः वावरणं, मुलांना नीटनेटकं ठेवणं, कुटुंब सांभाळणं, त्याच्यानंतर ऑफिस किंवा जॉब पाहणं, हे खूप डिफिकल्ट टास्क आहे. आणि तुम्ही सगळ्या जणी तो खूप बेस्ट पद्धतीने करत आहात, म्हणून आपण इथपर्यंत आहोत. सो तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आहे. म्हणजे संपूर्ण महिलांचंच कौतुक आहे या बाबतीत, की तुम्ही बेस्टच आहात. तुमचं वेळेचं मॅनेजमेंट म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या घरात पाहतो, की आम्ही फक्त ऑफिसला येतो, ऑफिसचं काम करतो, घरी जातो, जेवतो, म्हणजे इतकंच काम आहे. पण माझी वाईफ असेल किंवा माझी आई असेल, सकाळी माझ्या आधी उठते, सगळं प्रिपरेशन करते आणि मग बाळाचं असेल, माझ्या मोठ्या मुलीचं असेल, आईचं असेल, ते सगळं करणार. मग ऑफिसला जाणार, ऑफिसमधनं येणार, परत संध्याकाळचं जेवण आणि या सगळ्या गोष्टीत ती हरवून गेले. म्हणजे तुमच्यातले तुम्ही हरवून गेलेले आहात. स्वतःसाठी वेळच नाहीये. तुमच्यासाठी स्वतःकडे वेळ आहे का? म्हणजे हृदयावरती हात ठेवून स्वतःला विचार करा. अच्छा, कौसर मॅडमकडे स्वतःसाठी वेळ आहे. चलो बेस्ट आहे. एक एक जण. अजून कोणाकडे आहे स्वतःसाठी वेळ याच्या व्यतिरिक्त? ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला? लक्षात घ्या. तुम्ही बऱ्याचदा तुमच्यासाठी वेळ नाही काढत आणि मग याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती, आपल्या बुद्धीवरती, आपल्या मेंदूवरती, मानसिक गोष्टींवरती होतो. तर आपण समजून घेऊया वेळेचं गणित कसं चालतं. मला होस्ट केलंय ना मॅम? ओके. मी एक पीपीटी सुरू करतो. त्याच्यानुसार आपण समजून घेऊया, की कशाप्रकारे वेळ काम करतं, आपल्याकडे किती वेळ आहे, किती पैसे कमवायचा वेळ आहे आणि आपल्या एका दिवसाची व्हॅल्यू कशाप्रकारे काढली जाते. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया आणि शेवटला जाताना आपण समजूया, की वेळेत योग्य गोष्टी न केल्याने काय होतं. त्याच्या आधी अजून एक गोष्ट समजून घेऊया, की वेळेचा तक्ता कसा असतो. तर ह्या 3 पॉइंटवरती आपण आज बोलणार आहोत. मी तुमच्यासोबत पीपीटी शेअर करतो. एकच मिनिट. तुम्हाला पीपीटी दिसते माझी? येस, दिसते सर. दिसते ना? ओके. सगळ्यांना दिसते ना? सांगा. पीपीटी दिसते. ओके. एकच. हो. आता पूर्ण पीपीटी व्यवस्थित दिसते सगळ्यांना? हं? चल. तर माझं नाव आहे कल्पेश शिलार. आपण पहिला भाग पाहतोय.
ही वेळ, वेळेची किंमत आणि वेळेचं महत्व या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. हे माझं थोडस इंट्रो आहे. मी गेली 5 वर्षे RPTS या संस्थेबरोबर काम करतोय. त्यांच्यासोबत मी पब्लिक स्पीकिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. गेली 4 वर्ष मी मराठीत स्क्रिप्ट रायटिंग शिकवतोय. त्याच्यानंतर आम्ही अनेक विद्यार्थी घडवले या माध्यमातून व्यावसायिक संस्थांमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत म्हणजे बिझनेस लोकांना त्याच्यासाठी स्टाफ ट्रेनिंग प्रोग्राम मी यशस्वीपणे राबवलेले आहेत. वेगवेगळ्या स्तरावरती व्यावसायिकांना मी वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे. आजपर्यंत 100 पेक्षा जास्त बैठकांमध्ये मी मुख्य वक्ता म्हणून तिथे उघडपणे भाषण केलेलं आहे. लहान मुलांसाठी सध्या RPTSच्याच माध्यमातून 100 मुलांना आम्ही पब्लिक स्पीकिंग शिकवतोय आणि आतापर्यंत 100 मुलांना शिकवून झालोय आणि आता हे अजून चालू आहे. या व्यतिरिक्त अजून वेगवेगळ्या विषयांवरती मला ज्या वेळेला बोलवलं जातं एखाद्या संस्थेत, संघटनेत, चळवळीत कुठेही, तर मी त्यांनी दिलेल्या टॉपिक वरती वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करतो. तर हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्याबद्दलची तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर आता थोडक्यात आपण समजूया एका वर्षात किती दिवस असतात. कोणाला माहिती आहे एका वर्षात किती दिवस असतात? मला कळेल एका वर्षात किती दिवस असतात. तुम्ही अनम्यूट करू शकता. तुम्ही अनम्यूट करू शकता. एका वर्षात किती दिवस असतात? 365 दिवस असतात की नाही? 365 दिवस असतात. इथे लिहिलेलं आहे की उत्तर तुमच्या PPT मध्ये दिसत नाहीये. एका दिवसात 365 म्हणजे आतापर्यंत आपण जे शिकलोय त्यानुसार एका दिवसात 365 दिवस असतात. हे आपण शिकलेलं आहे किंवा इतक्या दिवसाचं आपलं कॅलेंडर असतं. ठीक आहे. मग आपण एका दिवसात, एका वर्षात कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे सुट्ट्या घेतो किंवा वेगवेगळे दिवस काढतो हे सगळं आपण विस्तृत पद्धतीने माहिती करून घ्या. साधारण एक व्यक्ती एका वर्षात 122 दिवस झोपतो. म्हणजे जो व्यक्ती 7 ते 8 तास झोपतो असा व्यक्ती एका वर्षात 122 दिवस फक्त झोपण्यात घालवतो. माहिती होतं तुम्हाला हे? तर आपण जे झोपतोय रोज 7 ते 8 तास, 6 तास, तर एक व्यक्ती साधारण असेल तर ते 122 दिवस झोपण्यात घालवतो. म्हणजे 365 दिवसामधनं आपले किती दिवस वजा झाले? 122 दिवस आपले वजा झाले. ठीक आहे. याच्यानंतर पुढे जाऊया. एका वर्षात साधारणतः 52 रविवार असतात. 52. 122 दिवस झोपण्यात घालवले आपण, 52 रविवार असतात एका वर्षात. एकच मिनिट. एका वर्षात आपल्याकडे भरपूर उत्सव सोहळे साजरे करतो. तर एका वर्षात आपल्याकडे 20 सार्वजनिक सुट्ट्या असतात ज्याच्यात शिमगा असेल, दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल. सामने मंदिर दिख रहा है क्या? खंबे खंबे? अच्छा. कोणाला तरी जाते हैं क्या फिर ये? तुम्ही म्यूट करा सर तिकडनं. एकच मिनिट मी म्यूट करतो. म्यूट केलं त्यांनी. स्क्रीन दिसते ना माझी तुम्हाला? दिसते सर. व्यवस्थित दिसते. ओके. काहीतरी गडबड. एका वर्षात साधारणतः सण उत्सवांच्या सुट्ट्या आपल्याला 20 सार्वजनिक सुट्ट्या असतात. त्याच्यात दिवाळी आली, शिमगा आला, गुढीपाडवा आला. या ज्या काही सुट्ट्या घेतो सार्वजनिक सुट्ट्या म्हणून 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, या 20 सुट्ट्या आपल्याला साधारणपणे असतात. ठीक आहे. याच्यानंतर गावी जाणे, आजारपण आणि इतर ज्या काही छोट्या मोठ्या मुलांच्या शाळेत जाणे वगैरे ह्या ज्या सुट्ट्या असतात त्या एका वर्षात आपण एव्हरेजली 25 सुट्ट्या घेतो.
25 सुट्ट्या कशासाठी घेतो? आजारपण असेल, गावी जाणं असेल किंवा इतर काही मुलांच्या शाळेत जाणं असेल, गॅदरिंग असेल, फ्रेंड्सला भेटणे, नातेवाईकांकडे जाणे, ह्या सगळ्या गोष्टी करायला एक व्यक्ती लग्न कार्य असतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी एक व्यक्ती 25 दिवस सुट्टी घेतो. एक अख्ख्या वर्षात बरं का, अख्ख्या वर्षात 25 दिवस सुट्टी घेतो. याच्यानंतर म्हणजे किती झालं की एका वर्षात किती असतात? 365 दिवस असतात. ठीक आहे, 365 दिवस असतात, त्यातले किती दिवस गेले? 122 दिवस आपले गुड नाईट करण्यात गेले. त्याच्यानंतर रविवार किती केले आपले? 52 रविवार आपण सुट्टी केली एक वर्षात. सण 20, जेवण, नाश्ता याला 30 दिवस गेले आपले. आजारपण आणि गावी जायला 25 दिवस गेले. म्हणजे 365 दिवसातनं हे सगळे दिवस वजा केले तर एक वर्षात आपण 116 दिवस काम करतो. किती? 116. माहिती होतं तुम्हाला हे? 365 दिवसातना आपण हे सगळं जर वजाबाकी केलं तर एका दिवसात, एका वर्षात आपण 116 दिवस काम करतो. म्हणजे 4 महिने, अंदाजे 4 महिने. ठीक आहे, इथपर्यंत काय कन्फ्युजन? पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. नीलम मॅम, निशा मॅम, पुढे जाऊया आपण. ओके, चल मग पुढे जाऊया. मग आपल्याला काय करावं लागेल? पुढे पाहावं लागेल. मग आपल्याला किती पैसे लागतात याचा एक अंदाजे आपण तक्ता काढला, चार्ट काढला की आपल्याला काय काय खर्च लागतात महिन्याला, नाही का, अंदाजे. म्हणजे तेवढे पैसे आपल्याला आता 120 दिवसात कमवायचे. तर एक बेसिक चार्ट काढलाय जो साधारण घराला, कुटुंबाला लागतो. अशा प्रकारचा एक चार्ट बनवलाय आपण. ठीक आहे, याच्यात आपण एका महिन्याचा ना अंदाजित खर्च काढलाय की एक महिन्याला आपल्याला किराणाला 5,000 रुपये लागतात. ठीक आहे, वीज बिल आपलं 1,500 रुपये येतं. शाळेची फी, मुलांची क्लासेस असेल, शाळा असेल, 3,000 रुपये असतात. प्रवास खर्च माणसाला बेसिकली इथे जाणं तिथे जाणं याच्यासाठी 5,000 रुपये लागतात ऑल ओव्हर. त्याच्यानंतर आजारपण आणि इतर गोष्टी असतील, हॉटेलिंग वगैरे, याच्यासाठी 3,000 रुपये लागतात. महिन्याला भाजीपाला 3,000 रुपयाचा लागतो, 100 रुपये दिवसाला पकडला तरी पण. घर भाडं किंवा ऑफिस असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यासाठी 15,000 रुपये एक्सपेन्सेस आपण पकडले त्याच्यात. तुम्ही रेंटेड असाल, नसाल तर मेंटेनन्स असेल. हा जो खर्च आहे हा वरती खाली असू शकतो. म्हणजे कोणाला 15,000चा किराणा लागत असू शकतो, कोणाला 1,000 रुपयाचं बिल येत असेल, कोणाला 1,000 रुपयाची शाळेची फी लागत असेल, कोणाला प्रवासाचा खर्च 1,000 रुपये लागत असेल. हा इम्बॅलन्सिंग असू शकतो. पण एक बेसिक कुटुंब आहे जे, म्हणजे स्त्री आणि पुरुष मिळून जे कुटुंब भागवत आहे याच्यात हा खर्च येतो आपला. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? मला थंब वगैरे दिल्यावरती लक्षात येईल. आयशा मॅम लक्षात येत आहे? आयशा मॅम लक्षात येत आहे? तुम्ही आहात माझ्यासोबत? ओके. नेहा मॅम लक्षात येत आहे? येस सर. ओके ओके, चल पुढे जाऊया. मग आपण काय पाहूया की आपल्याला एका महिन्याला किती पैसे लागत आहेत. तर 35,500 रुपये आपल्याला एक महिन्याचा घर खर्च या अंदाजाने चालवायचा आहे. तर 35,500 रुपये आपल्याला दर महिन्याला कमवायचे. ठीक आहे, एक महिन्याचा खर्च आपल्याला 35,500 रुपये आहे. तर आपण असं म्हटलं की एक महिन्याचा अंदाजित खर्च आपण 30,000 रुपयेच घेतला, वरचे 5,500 रुपये आपण सोडून दिला. ठीक आहे, 5,500 रुपये आपण सोडून दिला. एका महिन्याचा अंदाजे खर्च पकडला 30,000 रुपये. म्हणजे एक वर्षात अंदाजे किती पैसे लागतात आपल्याला? जर 30,000 गुणिले 12 केले तर 3,60,000 रुपये आपल्याला लागतात. ठीक आहे, ओके, बरोबर आहे निशा मॅम? एक वर्षात 3,60,000 रुपये आपल्याला लागत आहेत. प्रफुल्लता मॅम बरोबर आहे? बरं, ओके, चल 3,60,000 रुपये लागत आहेत. तर मग आता आपल्याला 3,60,000 रुपये कमवायचे. बरोबर आहे, एक वर्ष आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला किती कमवायचे? 3,60,000 रुपये आपल्याला कमवायचे. 30,000 रुपये आपल्याला एका महिन्याचं, आपल्याला जर एक्सपेन्सेस पकडले आपण सगळे मिळून तर आपल्याला तेवढे पैसे लागणार आहे. आपण पुढे येऊया. मग एका वर्षात आपल्याला जर 3,60,000 रुपये लागणार आहे तर मग आपल्याकडे किती वेळ आहे हे पैसे कमवण्यासाठी? हा तर प्रश्न आहे ना. 365 दिवस आहेत का आपल्याकडे आता? नाही. आपण मगाशी ज्याप्रमाणे बघितलं त्याप्रमाणे आपल्याकडे 365 दिवस नाहीये. ठीक आहे,
तर आपल्याकडे किती वेळ आहे? 4 महिने, म्हणजे 120 दिवस. 120 दिवसात आपल्याला 3,60,000 रुपये कमवायचे आहेत. तर ते कशा प्रकारे स्प्लिट होणार आहेत हे पुढे पुढे जाऊन बघूया बरं का. म्हणजे जर 120 भागिले 3,60,000 रुपये केले आपण, आपल्याला एका दिवसाचा आपला व्हॅल्यू काढायचा असेल, तर एका दिवसाची आपली किंमत किती येते? 3,000 रुपये. मी बोलतोय ते लक्षात येत आहे की वरतून चाललंय? लक्षात येत आहे? नीलम मॅम लक्षात येत आहे तुम्हाला? सिकंदर सर लक्षात येत आहे सर? ओके. तर मग आपल्या एका दिवसाची किंमत किती आहे? 3,000 रुपये. म्हणजे आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर एका दिवसात किती पैसे कमावे लागतील? 3,000 रुपये कमावे लागतील की नाही? मग आता चॅलेंज वाढलंय. मग जर एका दिवसात 3,000 रुपये कमवायचे असतील, तर मग आपल्या एका तासाची किंमत किती झाली? 125 रुपये. 3,000 भागिले 24 केले 125 रुपये. म्हणजे आपण जो वेळ घालवतो कशातही, गप्पा मारण्यात, फोन करण्यात, इंटरनेट पाहण्यात, जे काही करतोय, जर आपण आपला 1 तास घालवत असू तर आपण किती पैसे लॉस करतोय? 125 रुपये. तुमच्या वेळेची किंमत लक्षात आली? कळतंय काय चाललंय? लक्षात येतंय? तुम्ही आहात माझ्यासोबत? येस सर. म्हणजे तुमच्या एका तासाची किंमत किती झाली? 125 रुपये. म्हणजे जगात काही होऊ दे, कुठलीही घटना घडू दे, कोविड येऊ दे, काही जगातलं काही युद्ध होऊ दे, उद्या कोणाच्या मारामाऱ्या होऊ दे, पण तुम्हाला एका तासाला किती रुपये कमवायचे? 125 रुपये तुम्हाला कन्फर्म कमवायचे. का? कारण की तुम्हाला वर्षभराचं जे काही लागणारे एक्सपेन्सेस आहे ते किती महिन्यात भरून काढायचं आहे? 4 महिने. कारण की इतर उरलेले दिवस आपण काय करतोय? काही दिवस झोपण्यात जात आहेत, काही दिवस उत्सवात जात आहेत, काही संडे जात आहेत, ज्या दिवशी आपण काम करत नाही बेसिकली, अशा गोष्टीसाठी आपला तो वेळ चाललाय. मग आपल्याकडे एका वर्षात 4 महिने उरतात आणि 4 महिन्याला आपल्याला किती किती पैसे कमवायचे? 4 महिन्यात 3,60,000 रुपये. 3,60,000 रुपये कमवण्यासाठी 4 महिन्यात 120 रुपये. मग आपल्या एका दिवसाची किंमत किती झाली? 3,000 रुपये झाली की नाही? एका दिवसाची किंमत किती झाली? 3,000 रुपये. मग एका दिवसाची जर किंमत 3,000 रुपये आहे, तर मग आपल्या एका तासाची किंमत किती आहे? 125 रुपये. मग याच्या पुढे आपण जेव्हा पण वेळ वाया घालवत असू, तेव्हा आपल्याला इथे काय आलं पाहिजे? माझे 125 रुपये वाया जात आहेत. हे मिनिमम आहे बरं का. 30,000 रुपये हे मिनिमम आहे. याच्यापेक्षा जास्त कमवणारी लोक असू शकतात किंवा याच्यापेक्षा कमी कमवणारी लोक असू शकतात. हा आपण सर्वसाधारण कुटुंब जे आहे मध्यमवर्गीय त्यांना लागणारा हा एक्सपेन्स आहे. त्याच्यानुसार हे क्रिएट केले गेलेले आहे. इथपर्यंत ओके आहे सगळ्यांना? कळलंय? येस. कोणाला काय कन्फ्युजन? निशा मॅम, नीलम मॅम, प्रफुल्लता मॅम, कौशल मॅडम, काय कन्फ्युजन? नाही ना? पुढे जाऊया. चल. येस. म्हणजे आपल्याला आपल्या आजच्या दिवसाची किंमत कळलेली आहे आणि आपल्या आजच्या एका तासाची किंमत, म्हणजे तुम्ही आणि मी मिळून जर आता जो 1 तास जे काही शिकतोय त्याच्यात तुमची आणि माझी मिळून जर कॅल्क्युलेशन केलं तर भरपूर पैसे होते. पुढे वळूया आपण. म्हणजे एका तासाची किंमत 125 रुपये आहे आपली. मग आपण काय केलं की म्यूट कराल का प्लीज? कोणाचा तरी माईक चालू आहे. मग आपल्याला काय होतं की आपल्या आयुष्यात ना बराच वेळ वाया जात असतो. आपल्याला लक्षातच नाहीये की आपण नेमकं काय केलं पाहिजे. मग माझ्या आयुष्यात तसं झालं की मी एका सर्टन पॉइंटला आल्यानंतर आहे ना, मला काम पण भरपूर होतं, पैसे पण येत नव्हते, वेळ पण भरपूर वाया जात होता, मी मोकळा पण भरपूर बसायचो. मला ना कळेना झालं की नेमकं काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. पैसे तर कमवायचेत आपल्याला. आपल्याला कळलं की 125 रुपये आपल्या एका तासाची किंमत आहे. पण असे कितीतरी 125 रुपये माझे वायाला जात होते. मग मी काय केलं, माझ्या आयुष्यात ना एक बदल करायचा ठरवलं. मी खूप वेळ वाट पाहिली, पण काही चेंजेस येत नव्हता. त्याच्यात नर्व्हसनेस आल्या, टेन्शन्स, प्रेशर्स, फायनान्शियल इश्यूज, वेळ तर चालला होता. याच्या व्यतिरिक्त माझे क्लायंटशी संबंध ब्रेक होत होते. इतर सगळ्या ठिकाणी माझं वाईटच, म्हणजे मी वेळेची कदर न केल्यामुळे वेळ माझी कदर करत नव्हती आणि माझ्यासोबत वाईट होत होतं. मग मी काय केलं, मी एक दिवस ठरवलं की मी अख्ख्या दिवसात काय करतो हे लिहून काढायचं.
तर बेसिकली त्याच्या आधी आपण पाहूया की एक स्त्री मला म्हणजे इथे मला जे बोलवलं गेलेलं आहे ते हाऊस वाईफ साठीचा आजचा कंटेंट होता. तर त्याच्या रिलेटेड आपण काही कंटेंट पण रेडी केलेला आहे. पहिला कंटेंट आपण एखादी हाऊस वाईफ दिवसभरात काय करते हे आपण पाहूया. हा एखाद्या हाऊसवाईफचा हा बेसिक कंटेंट आहे की त्या सकाळी 6 वाजता उठतात. 1 तास फ्रेश व्हायला लागतो. टिफिन करणे, नाश्ता करणे, इतर कामे करणे म्हणजे मुलांच्या बाबतीत असेल ते. 11 वाजता मुलांना जेवण देणे, 12 वाजता मुलांना तयार करणे, मुलांना शाळेमध्ये सोडणे, स्वतः जेवणे, कपडे धुणे, थोडासा आराम करणे वेळ मिळाला तर. त्याच्यात पण कपडे वगैरे सुकत घालणे वगैरे असतं. मुलांना शाळेतनं आणणे, संध्याकाळी मुलांना नाश्ता देणे, जेवण बनवणे, जेवणे, भांडी धुणे आणि झोपणे. म्हणजे बेसिकली मला जिथपर्यंत कळतं त्यावेळेला एखादी स्त्री ज्यावेळेला हाऊस वाईफ असते त्यावेळेला तिचं डेली रुटीन अशा प्रकारे असू शकतं. म्हणजे कोणी असेल तर मला चूक किंवा बरोबर करेक्ट करू शकतात. कौसर मॅम बरोबर म्हणतायत. बरोबर आहे आयशा मॅम, नीलम मॅम, हे बरोबर आहे का? चलो, तर मग मी हे जे मांडलंय हे परफेक्ट आहे असं तुमच्या पद्धतीने डन आहे. तर एखाद्या स्त्रीचा हा संपूर्ण दिवसाचा जर दिनक्रम पाहिला आपण तर याच्यात त्यांना स्वतःला असा कुठे वेळ नाही की स्वतःच्या शिक्षणासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी किंवा स्वतःच्या आरामासाठी जरी म्हटलं तरी वेगळा असा वेळ नाही भेटत आहे जो त्यांना मिळायला हवा. जर हेच वेळेचं मॅनेजमेंट केलं तर त्या पद्धतीने ते करता येईल. तर आता मला आलेली अडचण काय होती किंवा मी काय केलं, मी त्या दिवसात जे जे गोष्टी घडल्या त्या लिहायला सुरुवात केली. मग मी काय केलं त्या दिवशी गेलो, पहिल्याच दिवशी घरी गेलो. मी लिहिलं की आज मी सकाळी 7:30 ला उठलो, 8:30 ला फ्रेश झालो, 9 ला नाश्ता केला, 10 ला मी माझ्या ऑफिसला आलो, 11 ला आलेले सर्व ईमेल चेक केले. आम्ही ऑलरेडी बिझनेस करतोय तर आलेले सगळे ईमेल चेक केले. 12 ला मी नवीन कामाला सुरुवात केली. 1 वाजता आम्ही पहिली डिझाईन बनवायला सुरू केली. मुळात ग्राफिक डिझायनिंग मध्ये आहोत, आम्ही मार्केटिंग मध्ये आहोत, तर आम्ही 1 वाजता पहिली डिझाईन बनवायला सुरुवात केली. 2 वाजता मी जेवलो. डिझाईन पूर्ण झाले की नाही झाले हा संबंधच नाही, पण मी 2 वाजता परफेक्ट जेवलो. 3 वाजता माझा एक मित्र आला टाइमपास करायला, मी त्याच्यासोबत बोलण्यात वेळ घालवला, माझा तो वेळ गेला. 4 वाजता एक छोटीशी डिलिव्हरी होती, ती डिलिव्हरी केली मी. 5 वाजता म्हणजे मी किती वाजता डिझाईन सुरू केले? 12 वाजता. 5 वाजता मी करेक्शनला आलो. किती वेळ वाया घालवली मध्ये? 4 तास. ज्याच्यात मी अजून कामाचं आउटपुट करू शकलो असतो. मी 4 तास वाया घालवलो. 5 वाजता मी पहिली डिझाईन करेक्ट करून पाठवली. 6 वाजता मी पेमेंट फॉलोअपला बसलो की भाई पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, माल दिलाय, पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. 7 वाजता मी दुसरी डिझाईन बनवायला घेतली आणि 8:30 ला ती लगेच 1.5 तासात करायला पाठवली. कारण की हा जो वेळ आहे ना, या वेळेत कमी डिस्टर्बन्स असतो आपल्याकडे. जर तुम्ही व्यावसायिक असाल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर इव्हनिंगचा जो पॅच असतो त्याच्यात तुम्हाला फोन कॉल्स कमी येतात. तर या वेळेत 1.5 तासात मी एक नवीन डिझाईन बनवली, ती चेक करायला पाठवली. 9:30 ला मी घरी आलो, 10 ला जेवलो, 11 ला वेब सिरीज पाहायला लागलो ते झोपेपर्यंत. असं कळलं? हे माझं दिवसाचं रुटीन झालं. मी 1 दिवस लिहिलं, 2 दिवस लिहिलं, 3 दिवस लिहिलं. कविता मॅम म्यूट कराल प्लीज. मैं ना करूँ किसी को कविता मैम, बोलते कम से कम कॉल करा. कविता मॅम, तर हे मी काय केलं, एकदा लिहिलं, दोनदा लिहिलं, तीनदा लिहिलं, चारदा लिहिलं, 15 दिवस सतत लिहत राहिलो. मग मला लक्षात आलं की यार कामात वेळच नाही जात आहे आपला. आपला वेळ फालतू जातोय. कोणतरी येतंय त्याच्याशी बोलतोय, कोणाचा तरी फोन येतोय त्याच्याशी बोलतोय, तिसरा कोणतरी येते त्याच्या कामाला मी त्याच्या गाडीवरती निघून जातोय. म्हणजे माझ्या दिवसातले 4 ते 5 तास असेच वाया जात आहेत. मी लिहितोय पण मला लिहिल्यामुळे एक गोष्ट काय लक्षात आली की माझा वेळ वाया जातोय. तुम्हाला लक्षात येईल कुठे वेळ तुमचा वाया जातोय ते? कधी? ज्या वेळेला आज दिवसभरात काय केलंय हे आपण लिहू, त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येईल की आपला दिवस कुठे वाया जातोय. मग हे झाल्यानंतर मग मी विचार केला, आता आपण उद्याचं लिहायला सुरुवात करूया. म्हणजे टार्गेट सेटिंग, की उद्या मला काय करता येईल. तर मी बेसिकली लिहिण्याचा प्रयत्न करायला लागलो की
जे रेग्युलर कामं आहेत ती कशा प्रकारे करायचं याचा ना एक तक्ता बनवला मी. तर त्याचं पुढे जाऊया आपण. तो उद्याच्या दिवसाचं नियोजन मी आजच्या रात्री करायचं ठरवलं. सेम स्ट्रक्चर सेम आहे, बेसिक चेंजेस केले त्याच्यात. उद्या मी सकाळी 7:30 ला उठणार, 8:30 ला फ्रेश होणार, 9 ला नाश्ता करणार, 10 ला ऑफिसला जाणार. इथपर्यंत माझं स्ट्रक्चर ॲज ॲक्च्युअल आहे. जसं आधीच्या म्हणजे आधीच्या नियोजनात मी जे करत होतो ते स्ट्रक्चर ॲज इक्वल आहे. ठीक आहे. 11 वाजेपर्यंत मी आलेले सर्व ईमेल चेक केले, त्यांना रिप्लाय करून टाकलं. माझं काम संपलं. 12 वाजता आधीच्या दिवसाचे जे अर्धवट डिझाईन राहिले होते ते डिझाईन्स कंप्लीट केले आणि फायनल करून पाठवून दिले. आता इथे 1 वाजता बघा, जो संध्याकाळी 6चा वेळ होता पेमेंट फॉलोअपचा, तो मी 1 वाजता घेतला. कारण की हा जो वेळ आहे, या वेळेत लोक जरा रिलॅक्स असतात. 1 ते 2चा वेळ असतो. या वेळेत जेवणाला जाणं, मागे पुढे करणं. तर हा वेळ मी काय केला, 6च्या ऐवजी 1ला घेतला की पेमेंट फॉलोअप करूया. बरं 1 तास पेमेंट फॉलोअप चालतो का? तर नाही. 15 मिनिटं, 20 मिनिटं, कधी 2 तास पण चालतो. क्लायंट रेशो कसा आहे किंवा तुम्ही काय काम करता याच्यावरती. ठीक आहे. तर मी काय केलं, तो 1 वाजता घेतला. 2 वाजता मी माझ्या रेग्युलर वेळेनुसार जेवलो. म्हणजे मी माझा जो फर्स्ट हाफ आहे 11 वाजेपर्यंतचा याच्यात बदल केलेला नाहीये. त्याच्यानंतर 2 वाजताचा जो वेळ आहे जेवणाचा याच्यात पण बदल केलेला नाहीये. कारण की मी वेळेत जेवलो तर चांगला आउटपुट देऊ शकेन कामात माझ्या, आहे की नाही? तर मी 2 वाजता जेवलो. मी काय केलं, 3 वाजता डिलिव्हरीला गेलो आता. दुपारचा वेळ. त्याच्यात ट्रॅफिक कमी असतो. त्याच्यात वेळ लोक बिझी असतात आणि ट्रॅफिकमध्ये मी पटापट जाऊन येऊ शकतो. तर मी 3 वाजता डिलिव्हरीला गेलो. 3 ते 6 या वेळेत मी माझी जी काही डिलिव्हरी करायची कामं होती ही कंप्लीट करून घेतली. 6 वाजता मी काय केलं, आदल्या दिवशीचे जे अपूर्ण राहिलेल्या डिझाईन होत्या, ज्या आज कंप्लीट करून घेतल्या होत्या, त्या मी प्रिंटिंगला पाठवून दिल्या. 6 वाजता माझं हे काम कंप्लीट झालं. 7 वाजता काय काम केलं मी, आज दिवसभरात जो काय व्यवसायाचा हिशोब झालाय, मी कोणाला पैसे दिलेत, मला कोणाकडून पैसे आलेत, मी जो काही खर्च केलाय, हा 7 वाजता मी हिशोब केला. 8 वाजता काय केलं मी, मला 2 विषयांवरती Facebookला लाईव्ह जायचं. मी ते टॉपिक रेडी करून ठेवले होते. तर सायमल्टेनियसली थोड्या वेळाने मी लाईव्ह घेतले. 8 ते 9:30 या वेळेत. 9:30 ला मी घरी आलो, 10 ला मी जेवलो, 11 ला मी दैनंदिनी लिहिली. म्हणजे परत आज काय लिहिलंय केलंय ते काम दिवसभरात तेच. आणि परत उद्याच्या कामाची सुद्धा यादी केली, की आज हे झालंय आणि आज उरलेल्यानंतर हे उद्या करायचंय. तर या दोन्ही गोष्टी केल्या आणि ह्या गोष्टी मी सतत करत गेलो. सतत करत गेलो. मग मला लक्षात आलं, की अरे माझ्याकडे भरपूर वेळ उरतोय. जर मी सॅग्रिगेशन केलंय प्रॉपर, मला जी कामं करायची त्याचं सॅग्रिगेशन केलंय, तर मला लक्षात आलं माझ्याकडे भरपूर वेळ उरतोय. पण काही गोष्टी होत आहेत आणि काही गोष्टी नाही होत आहेत. असं होतंय, की महत्त्वाची कामं होत आहेत आणि महत्त्वाची कामं नाही होत आहेत आणि नको ती कामं होत आहेत असं मला वाटायला लागलं. तर मग त्याच्यावरती एक उपाय सुचला. त्याच्यावरती आपण काय केलं, आपण एक वेळेचा तक्ता बनवला. त्याच्यात 3 गोष्टी सॅग्रिगेट करून घेतल्या, की मला उद्याच्या दिवसात अतिमहत्त्वाचं काम काय आहे. सगळ्यात आधी ती 6 कामं मी लिहून घेतली. म्हणजे मला उद्याच्या दिवसात अतिमहत्त्वाचं काम काय आहे, मला 6 प्रकारच्या डिझाईन बनवून घ्यायचे. म्हणजे असं आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर मी महत्त्वाचं काम एक घेतलं. मग मी महत्त्वाच्या कामात काय केलं, मी पेमेंट फॉलोअप केले, डिझाइन करेक्शन्स सुरू केले, प्रिंटिंगला जॉब पाठवणं सुरू केलं. ही 6 कामं मी लिहून काढली. आधी सगळ्यात महत्त्वाची कामं काय केली, मला 6 डिझाइन बनवायचे आहेत, ज्याच्यातनं माझं घर चालणार आहे. अति महत्त्वाचं काम, माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर काय महत्त्वाचं काम, काय आहे, जॉब प्रिंटिंगला पाठवणं, पेमेंट फॉलोअप घेणं, इतर गोष्टी व्यवसायाच्या माहिती करून घेणं किंवा माझ्या दिवसाचा लेखाजोखा लिहिणं, हे सगळं महत्त्वाच्या कामात घेतलं. मग मी सामान्य कामाकडे वळालो. एखाद्या मित्राला फोन करणं, एखाद्याबरोबर टाईमपास करणं असेल किंवा एखाद्यासोबत कुठेतरी व्हिजिटला जाणं असेल. माझं काम सोडून इतरांचं जे काम असेल ते काम करायला मी सामान्यच्या कॅटेगरीत टाकून दिलं. मग हे करायला लागलो ना, तर मला कळायला लागलं, की माझं जे डिझाईनचं आउटपुट एका दिवसात 3 डिझाईनचं होतं. हे 6 डिझाईनवरती गेलं. म्हणजे मी आधी किती करायचो? 2च. 2 सांगितले की नाही मी आधीच्या वेळेला तुम्हाला? कळतंय मॅम? निशा मॅम? सिकंदर सर समजतंय? म्हणजे तुम्ही आहात ना माझ्यासोबत? नीलम मॅम? नीलम मॅम? हो हां. समजते. ओके, ओके. ठीक आहे. तर
3 गोष्टीत सॅग्रिगेशन करून घेतलं आपण कामाला. काय केलं? अति महत्वाचं काम, महत्वाचं काम आणि सामान्य काम. म्हणजे याच्यामुळे काय कळालं आपल्याला, की कोणत्या कामाला इम्पॉर्टन्स द्यायचे, कोणत्या कामाला कमी इम्पॉर्टन्स द्यायचे आणि कोणत्या कामाला इम्पॉर्टन्स द्यायचेच नाहीयेत. म्हणजे जे आज नाही केलं तरी उद्या केलं असं चालेल. हे आपल्याला आपलं प्रत्येकाला माहिती असतं, की वीज बिल 27 तारखेला ड्यू जाणार आहे. तर मग आपण 2 दिवस आहेत आपल्याकडे. तर आजचं उद्या केलं तर चालेल. तर महत्वाचं काम काय आहे, की मुलाच्या शाळेत फीस भरणं. मग ते अति महत्वाच्या कामात घेतलं आपण. लक्षात येतंय? किंवा मग अजून काही कामं असतील, की अजून काही कामं असतील समजा टीचर्सला भेटणं असेल तुम्ही किंवा मग तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवरती काम करणार असाल किंवा तुमची इतर फायनान्शियल डिसिजन्स जे असतील ते अति महत्त्वाच्या कामात तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे अति महत्त्वाचं वाटतं ती प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पुढे जाऊया. चल. मग काय झालं? मग मला लक्षात आलं, की हे होतंय. हे प्रॉपर काम होतंय, की अति महत्त्वाचं काम आणि सामान्य काम. पण आता काय झालं, की मी एका दिवसात अति महत्त्वाच्या कामात 6 डिझाइन बनवत होतो. पण मग याच्यात पण इश्यू व्हायला लागला. आउटपुट देताना. कुठली डिझाइन महत्त्वाची आहे, हे महत्त्वाचं ठरवायला सुरुवात करायला लागली मग. मग त्याच्यामुळे आपण काय केलं, अजून एक तक्ता बनवला. याच्या नंतरचा भाग झाला, की आजच्या दिवसात ही 100% कामं करायची. आजच्या दिवसात ही काम काय करायची? 100% करायची. म्हणजे अति महत्वाची कामं झाल्यानंतर सुद्धा ही कामं करायचीच आणि मगच घरी जायचं. मग अशी 8 कामं मी लिहून ठेवायला सुरुवात करायला लागलो. मग त्याच्यात अति महत्वाची कामं पण आली, महत्वाची कामं पण आली आणि सामान्य कामं पण आली. याच्यामुळे काय झालं, माझं जे पर्सनल रेपो होता, म्हणजे व्यावसायिक म्हणून, एक सामाजिक म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून हा रेपो मेंटेन करण्याचं काम याच्यातनं झालं, की 100% आजच्या दिवसात व्हेरी सॉरी. या 8 तासात ही 8 कामं 100% करायची. काही होऊ दे. मग 8 तासाचे 10 तास लागू दे, 11 तास लागू दे, 12 तास लागू दे, किती वेळ लागला तरी ही 8 कामं करायची असं मी ठरवायला लागलो. त्याच्यामुळे काय झालं, रिझल्ट अजून वाढला. म्हणजे जो मोकळा वेळ होता ना माझा, 6 डिझाइन, 5 डिझाइन, 4 डिझाइन, 2 डिझाइन या 8 गोष्टींमुळे काय झाला, की मी पहिल्यामध्ये केलं, की बाबा 6 डिझाइन आज बनवायच्या. दुसऱ्यामध्ये काय केलं, की मला आज 7 जणांचा पेमेंट फॉलोअप घ्यायचाच आहे. तिसऱ्यामध्ये काय केलं, की मला आज 5 लोकांना डिलिव्हरी द्यायचीच आहे. 6व्यामध्ये काय केलं मी किंवा 5व्यामध्ये काय केलं, मला 5 कोटेशन वाटायचेच आहेत. असं मी ठरवलं, की आजच्या दिवसात ही 8 कामं करायचीच. मग त्याच्यामुळे काय झालं, माझ्याकडे जर समजा 4 डिझाइन असतील ना, तर मला आठवायचं, की बाबा नीलम मॅमची डिझाइन करायची बाकी. मी कॉल करायचो, "नीलम मॅम, तुमचं काम बाकी आहे ना?" किंवा मग नेहा मॅमचं डिझाइन करायचं काम बाकी आहे. तर मी नेहा मॅमला फोन करायचो, "मॅम तुमचं काम आहे." याच्यामुळे काय झालं, माझं क्लायंट कनेक्टिव्हिटी चांगली झाली. म्हणजे लोकांशी संपर्क चांगला झाला. म्हणजे मला लक्षात आलं, की टीचरला आज फोन करायचा आहे, की बाळाला गृहपाठ काय दिलाय? किंवा माझं बाळ गणितात कच्चं आहे का? किंवा माझं बाळ इंग्रजीत कच्चं आहे का? की त्याला अजून काय चांगलं करू शकतो? फोन कॉल्स. म्हणजे तुम्ही हे त्या 8 कामांमध्ये टाकू शकता. अशी 8 कामं त्या दिवसात करायची. हे मी ठरवून घेतलं. माझ्यात तो आउटपुट रेडी झाला. हे करत असताना मी एक गोष्ट पाहिली, की ज्यावेळेला मी सुरुवात केलेली त्यावेळेला काय होतं, माझ्याकडे वेळ होता, भरपूर होता. माझ्याकडे काम होतं, भरपूर होतं. पण त्या कामाचा आउटपुट येत नव्हतं. एक्झिट होत नव्हता. पैसे येत नव्हते. माझे रिलेशन्स ब्रेक होत होते. वेगवेगळ्या व्यावसायिकांसोबत बोलताना माझे रिलेशन्स ब्रेक होत होते. एक व्यावसायिक म्हणून मी बॅकग्राऊंडला येत होतो. असं तुमच्या आयुष्यात पण असेल, की आपण रोज जी कामं करतो, ही कामं करत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळत असतील की, घडत असतील की, की मला आज हे करायचं होतं, ते राहिलं, उद्या करेन, मरू दे, जाऊ दे. परवा करेन, मरू दे, जाऊ दे. जाऊ दे 2 दिवस लेट करूया, काय होतंय? शाळेची फीस भरायची, जाऊ दे 2 दिवस लेट भरूया, काय होतंय? क्लासची फीस भरायची, जाऊ दे 2 दिवस लेट भरूया, काय होतंय? किंवा एखादी गोष्ट आणायची असेल, स्कूल बुक्स आणायची असेल किंवा जे काही तुम्ही करताय ती प्रत्येक गोष्ट आपण बऱ्याचदा ढकलतो पुढच्या वेळेवरती, की उद्या करू, परवा करू, अमकं करू, तमकं करू. तर हे जर ठरवलं, हे जर तक्ते केले 1, 2, 3 या तिन्हीपैकी कोणत्या पण ट्रायंगलने तुम्ही गेलात, कोणत्याही तक्त्यानुसार तुम्ही गेलात, तर तुमच्या आयुष्यातनं जो वाया जाणारा वेळ आहे, जे ₹125 एका तासाचे ठरवले तुम्ही किंवा 1 दिवसाचे ₹3000 ठरवलेत आपण सगळ्यांनी मिळून, ते ₹3000 वाया जाऊ नये म्हणून हा तक्ता कामाचा आहे. इथपर्यंत ठीक आहे? काही प्रश्न कोणाकडे? सर नाही. येस. सर
आता जे आपण बोललो अति महत्वाचे काम आणि सामान्य काम. हम्म. तर त्याच्या बरोबर पण ही म्हणजे आजच्या दिवसात ही कामं करायची जी 8 कामं ती प्लस घ्यायची का याच्या बरोबरच? हा बघा, आता अति महत्वाची कामं आणि सामान्य कामं 3 सॅग्रिगेशन केले, बरोबर आहे. आता याच्यातनं पण आपल्याला ठरवायचंय की ही 8 कामं मला करायचीच आहे. मग असं होईल ना, अति महत्वाची म्हणजे आपण फक्त सॅग्रिगेशन केलंय ना, की ही हा. अति महत्वाची आहेत, ही महत्वाची आहेत आणि ही सामान्य आहेत. त्याचं फक्त बरोबर. सॅग्रिगेशन केलं तक्ता बनवून, बरोबर आहे. पण मला आजच्या दिवसात ही कामं करायचीच आहेत. अच्छा. हा, म्हणजे मला शाळेत बाळाला सोडायचंय, क्लासमधनं आणायचं, जे काय असेल ते. म्हणजे हे मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय. आता तुमच्या आयुष्यातली बरोबर. गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. तुम्ही तशा पद्धतीने त्या लिहायच्या आहेत. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. ओके, पुढे जाऊया. अजून कोणाला काही प्रश्न? नीलम मॅम, ओके, पुढे वळूया आपण. चला, तुम्ही माझ्यासोबत आहात ना? म्हणजे बोर होतंय का मी बोलतोय ते? नाही होतंय ना बोर? म्हणजे ओके आहे ना? हा, म्हणजे मी माझं जे डिस्क्रिप्शन सांगितलं होतं ते बरोबर आहे का? पटतंय का तुम्हाला? माझ्याबद्दल जे सांगितलं होतं ते? बर, चला पुढे वळूया. मग ही सगळी कामं आहेत जी हे आपण असं तक्ते जर केले तर आपल्या आयुष्यात जो वाया जाणारा वेळ आहे हा मोठ्या प्रमाणात वाचतो आणि आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी, आपल्या आयुष्यात काही काही गोष्टी आत्मसात करण्यासाठी, आराम करण्यासाठी किंवा जी काही भूमिका तुमची असेल त्या भूमिकेत, ऑफिस असेल, तुमचं घर असेल, तुमचं बिझनेस असेल, कुठेही असाल तर तुम्हाला याच्यासाठी भरपूर वेळ मिळतो आणि तुम्ही चांगलं आउटपुट देऊ शकता. एक व्यक्ती म्हणून ज्यावेळेला आपण वावरत असतो त्यावेळेला या गोष्टी जर आपण प्रॉपर पद्धतीने केल्या तर समाजात एक वेगळं स्थान मिळतं. जसं आज सेशन 9चा होता, मी 9ला 5 होण्याच्या आधीच जॉईन झालो होतो, बरोबर आहे. कारण की मला माझ्या वेळेची किंमत माहिती आहे की मला 125 रुपयात हा 1 तास द्यायचा आहे. मला मला माहिती आहे की मला 4च महिने मिळाले माझे 3000 रुपये कमवायला. मग मला माहिती आहे. आता तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून तुम्ही थांबला. जेव्हा कोण 5 मिनिटं लेट आलं असेल, 5-10 मिनिटं मागे पुढे झालं असेल, नो डाउट. पण याच्यापुढे लक्षात ठेवायचं की आपला 1 तास, फक्त तुमचा 1 तास नाही. इथे जर 10 जण आहेत ना, तर प्रत्येकाचा 1 तास गुणिले 10 म्हणजे 10 तास झाले. 10 तास म्हणजे किती झाले? 3000 रुपये झाले की परत. म्हणजे 3000 रुपये आपण सगळे मिळून स्पेंड करतो इथे. कॅल्क्युलेशन्स लक्षात घ्या. एकट्याचं ठरवलं तर 125च आहेत. सगळ्यांचे ठरवले तर 3000 रुपये होतात एका दिवसाचे. जास्त होतात पण कमी नाही. तर पुढे वळूया. तर इथपर्यंत जे आहे, कोणी काय बोलतंय? इथपर्यंत जे आहे ते आपण वेळेचं तक्ते बघितले, त्याचं सॅग्रिगेशन बघितलं, त्याचं कमिटमेंट पाहिलं, वेळेत किती वेळ आपल्याकडे आहे, किती दिवस आपल्याकडे आहे, किती दिवस आपण काम करतो, एका तासाची किंमत, एका दिवसाची किंमत, हे सगळं आपण पाहिलं. आता आपण म्हणतो की वेळेत काम केलं किंवा नाही केलं तर काय होतं? तर योग्य वेळ, योग्य निर्णय आणि वेळेचा परिणाम, ही एक स्टोरी आहे. तुम्हाला प्रत्येकाला या ऐतिहासिक पात्र बऱ्याचदा माहिती असतील, नसतील माहिती तर मी तुम्हाला माहिती करून देतो. पण याचा शेवट प्रत्येकाला माहिती आहे. ही जी काही स्टोरी आहे, या स्टोरीचा शेवट प्रत्येकाला माहिती असावा, कारण की मोठी सगळ्यांना माहिती असलेली स्टोरी आहे. कर्ण कोणाकोणाला माहिती आहे? कर्ण, कर्ण माहिती आहे सगळ्यांना? हा, तर कर्ण माझा आयडल हिरो आहे आणि मला माझ्या आयुष्यात वाटलं नव्हतं की मी कर्णाला अशा प्रकारे प्रेझेंट करेन. तर कर्ण आहे. कर्णाच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्याचा त्याच्या आयुष्यावरती कसा परिणाम घडला हे आपण पुढच्या चित्रांमध्ये पाहूया. हा आहे दुर्योधन. हा एका सभा मंडपात बसलेला आहे जिथे द्रौपदी आहे आणि द्रौपदीला म्हणतोय तो की ये माझ्या जागेवरती बस. भरलेल्या सभा मंडपात हा व्यक्ती एका स्त्रीला म्हणतोय आणि ह्याच सभा मंडपात कर्ण उभा आहे आणि कर्ण त्याला काहीच म्हणत नाहीये. एका स्त्रीची लज्जा जात असताना कर्ण तिथे उभा आहे, बरं का. याच्यानंतर पुढच्या गोष्टीकडे, ज्या वेळेला वस्त्रहरण करण्याची वेळ आली आणि वस्त्रहरण होत होतं त्यावेळी साक्षात भगवंत आला द्रौपदीच्या मदतीला, पण तिथे कर्ण उभा होता. वेळ, योग्य वेळ, निर्णय घेण्याची वेळ, हे चूक आहे, हे मी थांबवू शकतो किंवा मी थांबवलं पाहिजे
किंवा मी माझ्या मित्राला सांगितलं पाहिजे हे काम कोणाचं होतं, कर्णाचं होतं. पहिल्या वेळेला पण, दुसऱ्या वेळेला पण 2 वेळा चूक झाली बरं का कर्णाची. पुढे वळूया आपण. ही तिसरी चूक आहे. इथे भगवंत श्रीकृष्ण 5 गाव मागायला आले. 5 पांडव आहेत, 5 गावं द्या, युद्ध नको करूया आपण. प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे युद्ध झालं असतं का, महाभारत झालं असतं का, एवढी मोठी हानी झाली असती का, तर नसती झाली. इथे सुद्धा तो काय म्हणतोय की पांडवांना सुई इतकी जागा पण देणार नाही मी. याच सभेत कर्ण उभा आहे, याच सभेत कर्ण उभा आहे आणि कर्णाची ती ड्युटी आहे, कर्णाचा तो जॉब आहे की तू माझा मित्र आहेस ना, तू माझ्यासाठी किती चांगलं केलेलं असलं तरी बाबा हे तुझं चुकतोय, कशाला युद्ध करायचं, कशाला मारामाऱ्या करायच्या, नाही का, तू थांब, आपण 5 गावं देऊन टाकूया, काय अडचण आहे, सगळं चांगलं चांगलं झालं असतं. बरोबर आहे की नाही. वेळ तिसऱ्यांदा चुकली. आता वेळ काय करते, वेळ तुम्हाला आहे ना निर्णय घ्यायला वेळ देते. परत एकदा या चुका झाल्या तुमच्या, तिन्ही वेळेला तुम्ही अटेंड करताय, तुम्ही तुमच्या मित्राला थांबवायला पाहिजे होतं तर तुम्ही ते केलेलं नाहीये. वेळ काय करते, तुम्हाला चुका सुधारायला परत वेळ देते. वेळ तुमच्याकडून लगेच रिव्हेंज नाही घेत, वेळ तुम्हाला परत वेळ देते. मग आपण पाहूया वेळेने कसं वेळ दिलाय. ही वेळ आहे भगवंत श्रीकृष्ण कर्णाला भेटायला आलेत ती. भगवंत श्रीकृष्णांनी सांगितलं कर्णाला की बघ बाबा, तू 5 पांडवांपैकी एक आहेस, तू 6वा पांडव आहेस, तू मोठा पुत्र आहेस कुंतीचा, तर तू इथून सोबत चल माझ्या. तू जर युद्धात नाही गेलास तर हे युद्ध अख्खं थांबेल. दुर्योधन तुझ्या जीवावरती युद्ध करतोय, तर तू ह्या युद्धात सहभागी होऊ नको. मी तुला तिकडे घेऊन जातो आणि सगळ्यांना तुझी सेवा करायला लावतो, तुला मोठा पुत्र म्हणून स्वीकारायला लावतो, तर तू ह्या युद्धात सहभागी होऊ नको, तू चल माझ्यासोबत. तर कर्णदेवाला काय म्हणतो की कर्णदेवाला म्हणतो की बाबा, मी माझ्या मित्राला शब्द दिलाय, मी युद्धात जाणार, तू काय मला सोबत घेऊन जाऊ नको. वेळेने संधी दिले, केलेल्या चुका सुधारण्याची वेळेने संधी दिली. कोणाला, कर्णाला. कोणाच्या माध्यमातून, साक्षात देव सांगायला आला. जो सृष्टी घडवणारा आहे, जो सृष्टी बनवणारा आहे, ज्याने हे सगळं केलेलं आहे असं आपण म्हणतोय, तर तो देव साक्षात कर्णाला सांगायला आला. आणि कर्ण काय म्हणतो की नाही नाही, मला युद्ध करायचंय. ठीक आहे, वेळ म्हणाली इट्स ओके, एकदा झालंय, माणूस चुकू शकतो ना, 3 वेळा चुकलाय आधी, आता निर्णय घेण्यात चुकू शकतो. मग वेळ काय करते, दुसऱ्यांदा अजून एकदा चान्स देते. कर्ण खूप मोठा योद्धा आहे नाही का, त्यांनी त्याच्या आयुष्यात खूप खूप काही सहन केलंय. तर मग वेळ काय करते, कर्णाला अजून एकदा संधी देते. ही माता कुंती आहे. ही माता कुंती कर्णाला घ्यायला येते की तू माझा मोठा मुलगा आहेस, हे मी अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगते. 5 पांडव आहेत, त्यातला तू 6वा पांडव आहेस, हे सुद्धा मी जगाला सांगते. तुला मी सांभाळलं नाही, ही माझी चुकी झाली, मी तुझी माफी मागते, अख्ख्या जगासमोर मागते, पण तू हे युद्ध करू नको, तू चल माझ्यासोबत. 5 आणि 6 भावंड, तुम्ही जे भेटेल त्याच्यात सुखी राहा, आनंदाने राहा, मला काही अडचण नाही. मी जगाला ओरडून ओरडून सांगेन की होय, कर्ण माझा मुलगा आहे म्हणून. जे काही मी केलं असेल ते तू आई म्हणून मला माफ कर आणि माझ्यासोबत चल. कर्ण म्हणतो, बघ आई, जे काय झालं असेल ते मी विसरलेलो आहे. मी तुला एक शब्द देतो की हे ज्या वेळेला युद्ध होईल त्यावेळेला तुझी 5 मुलं राहतीलच, एक मूल नसेल. मग एक तर तो अर्जुन असेल किंवा तो कर्ण असेल. जर अर्जुन असेल तर तुला आनंदाचीच गोष्ट आहे, पण जो तू कर्ण असेल तर तुला एक चान्स मिळेल अजून तुला जगासमोर सांगण्याचा की होय, कर्ण माझा मुलगा आहे. आणि जर मी नाही जगलो तर आतापर्यंत जे झालंय, जसं झालंय तसंच वेल अँड गुड, चांगलं चाललेलं आहे. इथपर्यंत कळालंय तुम्हाला सगळ्यांना. कर्ण कळतोय, कर्ण कळतोय. डेस्टिनी, डेस्टिनी काय करते, वेळ. वेळेने संधी दिली कर्णाला की देव गेला, आई गेली, त्याच्या आधीचे निर्णय घेण्याची संधी होत्या त्या केल्या, कर्णाने घेतले का, नाही. कर्ण मोठा योद्धा. म्हणजे विचार करा की कर्णाचा एक बाण ज्या वेळेला अर्जुनाच्या रथाला लागतो त्यावेळेला अर्जुनाचा रथ 3 फूट मागे जातो. कर्णाची ताकद सांगतो, जेव्हा की त्याच्या तो जो रथ आहे त्याच्यावरती स्वतः भगवंत आहे, श्रीकृष्ण, त्याच्या रथावरती स्वतः हनुमंत आहे
आणि इतकं सगळं असताना ज्याच्या एका धनुष्यबाणाने 3 फूट रथ मागे जातंय, इतकी ताकद करण्यात आहे, म्हणजे किती बलवान असेल, असेल की नाही? आपण म्हणतो कर्णासारखं व्हावं. खरंच कर्णासारखं आयुष्य कोणाच्या पदरी न यावं. जर तुम्ही कधी कर्ण वाचलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. तर मग हे सगळं झालं आणि कुंती निघून गेली आणि महाभारत झालं, युद्ध झालं. हा महाभारतातला सगळ्यात महत्वाचा आणि निर्णायक क्षण आहे. अख्ख्या त्या मैदानात ही एकमेव अशी जागा आहे जिथे चिखल झालेला आहे आणि त्या चिखलात कर्णाचा या रथाचा पाय फसलेला आहे. पटण्यासारखं आहे का हे? वेळ, की अख्खं इतकं इतकं युद्ध चाललंय, त्याच्यात जिथे कर्ण आहे त्याच ठिकाणी बरोबर चिखल झालेला आहे आणि तिथे कर्णाचा पाय, कर्णाच्या रथाचा पाय फसलेला आहे. कर्ण तो रथाचा पाय काढायला उतरला आणि कर्णाला वरदान जे होतं, एक विद्या होती, मुख्य बाण, विसरून गेला कर्ण. वेळेचा रिवेंज. आणि मग देवाने सांगितलं अर्जुनाला की बघतोस काय, बाण मार त्याला. आणि अर्जुन म्हणतो की देवा हे पुण्य आहे का पाप आहे? देव म्हणतो हीच त्याची वेळ आहे आणि हीच परफेक्ट वेळ आहे. तुम्ही आयुष्यात कितीही बलशाली असलात तरी तुम्ही आयुष्यात काय कर्म केलेत, कोणत्या वेळेला केलेत, योग्य वेळेला योग्य निर्णय घेतले आहेत का, वेळेने ज्या वेळेला तुम्हाला संधी दिली त्या संधीचा योग्य उपयोग केलेला आहे का? आणि जर त्याचा तुम्ही उपयोग केलेला नसाल तर या जगात तुम्ही कितीही ताकदवान योद्धे असलात तरी तुमचा शेवट हाच आहे. आणि कर्ण संपला. इतका मोठा योद्धा ज्याच्यात ताकद होती खूप काही करण्याची, तो योद्धा संपला. तर योग्य वेळ यासाठी महत्वाची आहे की या वेळेत तुम्ही आणि आम्ही काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. वेळेचा सदुपयोग करणे खूप महत्वाचं आहे आणि वेळच आहे जी आपल्याला घडवते आणि मोठं करते. पुन्हा एकदा सांगतो, वेळ ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी आपल्या जन्मापासून आपल्या सोबत असते आणि आपल्या मृत्यूपर्यंत आपल्या सोबत असते. जन्मापासून म्हणजे या आयुष्याचा, या जगण्याचा, आपल्या पाप पुण्याचा, आपल्या कर्माचा, आपण या जगात आल्यानंतर जे काही करतोय त्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आणि हिशोब ठेवणारा जर कोणी असेल तर ती वेळ आहे. तर वेळेचं महत्व इतकं आहे. आपण पैसे पाहिले, आपण कॉस्ट पाहिली, आपण तक्ता पाहिला आणि योग्य वेळेत योग्य निर्णय न घेतल्यामुळे काय होऊ शकतं इतक्या मोठ्या योद्ध्याचं हे सुद्धा पाहिलं. तर तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही करत आहात, तुम्ही व्यवसाय करत आहात, तुम्ही नोकरी करत आहात, तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्ही जे कोणी आहात, पण वेळेची, योग्य वेळेची योग्य वेळेला कदर नाही केली तर त्याचा शेवट इतका वाईट होतो. त्यामुळे जर आपल्याला चांगलं करायचंय, चांगलं घडायचं असेल तर हे जे काही आधी तक्ते सांगितले त्या तक्त्याप्रमाणे योग्य वेळेचा योग्य निर्णय घ्यावा लागेल. आपल्याला महत्वाच्या, अतिमहत्वाच्या या गोष्टीचं सॅग्रिगेशन करावं लागेल. याच गोष्टी करायच्या एका दिवसात हे ठरवावं लागेल. मुळात म्हणजे आपल्याला आपण वेळ वाया कसा घालवतोय हे लिहावं लागेल आणि उद्याच्या दिवशी काय करायचंय हे लिहावं लागेल. तर आज हे टाइम मॅनेजमेंट मी तुमच्यापर्यंत मांडलं. हे सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. याच्या मागचं कारण काय होतं की टाइम मॅनेजमेंट खूप किचकट विषय आहे आणि ह्याचे खूप जास्त अंग आहेत. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं पुढचे अंग आहेत. पण हे सोपं करण्यामागचं कारण काय होतं की टाइम मॅनेजमेंट म्हटल्यावरती इथे जातच नाही लोकांच्या, हे इथून जातं. पण ह्याचा हा कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न मी केला, तो तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. ही संधी मला अनिसा मॅडमनी दिली. तुम्ही सगळ्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने, छान पद्धतीने ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता या बाबतीत प्लीज.
काही प्रश्न आहे तुमच्याकडे? काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता मला. आहेत हॅलो. कोणाकडे काही प्रश्न? येस मॅम. सर तुम्ही जी पीपीटी शेअर केली होती ना टाइम मॅनेजमेंटची हम्म. ती मला एकदा म्हणजे दिसेल का स्क्रीनवर माझ्याकडनं मिळेल तुम्ही मिळेल तुम्हाला कन्फर्म देतो. आणि खूप छान सेशन होतं. खरंच करण्याची स्टोरी लक्षात राहील माझ्या आणि खरंच मी ट्राय करेल माझं मॅनेजमेंट करण्याची टाइम, कारण की माझं टाइम मॅनेजमेंट खूप बिघडलेलं आहे. आज मला ते असं म्हणजे रिअलाइज झालं. कारण की अरे रिअलाइज होत नाही, आपण खूप बिझी असतो. पण खरंच खूप छान शिकण्यासारखं सेशन होतं. थँक्यू सो मच. थँक्यू. येस येस नेहा मॅम, काय बोलताय? अच्छा थँक्यू, मेसेज केलाय. येस येस सर. कल्पेश सर, सॉरी, येस मला चान्स दिला ना बोलायला? हा बोला बोला ओके sir. ओके, गुड गुड. फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी व्हेरी थँक्यू अनिसा मॅडमना पण, कारण तुमच्यासारखांचा हा एक छान वेबिनार आज अरेंज केला त्यांनी. खूप ऐकलं होतं की टाइम इज मनी, वेळ हा पैसा असतो. मला वाटतं तुमच्या सुरुवातीच्या सेशनमध्ये तुम्ही त्या मनीवरनं सुरुवात केली. तर त्यामुळं ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शनाचा एक सुवर्ण संगम. खूप छान वेबिनार, प्रेरणादायी आणि मला फार मार्गदर्शक वाटलं ते. आणि वेळेचा योग्य व्यवस्थापन आपण प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवू शकतो, कमवू शकतो, हे त्यातनं दिसतं. तो तुमचे खूप खूप आभार. व्हेरी नाईस वेबिनार. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. येस. चलो आणि सर तुम्ही काय बोलणार आहात? हा येस. कोणी आहे अजून बोलणारे? ठीक आहे. तर मला हे सांगायचं होतं, सरांनी जे आता सांगितलं ते आपल्याला त्यांनी वेळेची किंमत दाखवली. पूर्ण पैशासहित त्यांनी किंमत सांगितली आपल्याला. त्यामुळे आपल्याला ते कळलं की आपण टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही तोपर्यंत आपल्या पण लक्षात येत नाही. पण आपण जेव्हा आता वर्किंग असू किंवा हाऊसवाईफ असू, काही असू, तर आपलं जे आपण काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काय असतं की जाऊ दे, मग उद्या करू, मग बघू, मग हे करू, मग कुठं जायचंय आपल्याला, आपण तर घरीच आहे ना, काय मग असं फरक पडणार आहे, नाही केलं आज ते काम, उद्या करू ना आपण. हे जे आपलं आत बसलेलं आहे इथं ऍज अ हाऊसवाईफ म्हणून, ते थोडस आपल्या या टाइम मॅनेजमेंटला म्हणजे मॅनेज करत नाही, टाइमला आपण मॅनेज करत नाही. तर आपण काय करतो, नाही जाऊ दे, मग आपण रोज घरी तर आहे, आज कंटाळा आलाय, काय करणं गरजेचं आहे का, जाऊ दे मग उद्या बघू. आणि जेव्हा सगळं लोड येतं तेव्हा मग घरातल्या लोकांवर चिडचिड, की ते मला मदतच करत नाही, ते मला हे करत नाही, ते करत नाही, ते हे आपण करतो. म्हणजे आपण काय करतो, आपण मॅनेज करू शकतो हे आपल्याला माहित असतं, तरी सुद्धा आपण ते पुढे ढकलत असतो. तर आज सरांनी आपल्याला आपण मॅनेज करू शकतो आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे ते क्लिअर सरांनी आज सांगितलेलं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट लिहिणार नाही तोपर्यंत ते होणार नाही. आणि सगळ्यात बेस्ट उदाहरण मी सांगते, ह्या वीक मध्ये सॅटर्डे संडेला हे झालं की हे मला म्हंटले की काम जास्त होतंय, तुला वेळ कमी पडतोय. काम जास्त होतंय, वेळ कमी पडतोय. सोमवारपासून मॅडमचं सुरू होणार होतं, ते आहे, हे आहे, सगळं आहे. मॅनेज तू करणार कसं? म्हणलं ठीक आहे, काम करू मग आपण चार्ट बनवूया. माझं जे सकाळचं आहे ते त्या वेळात बसलंच पाहिजे. तर आम्ही चार्ट बनवला. त्यांनी मला प्रिंटआउट काढून दिली, बनवून दिला की हे काम तुझं या प्रमाणे झालं पाहिजे. आणि जेव्हापासून आता ह्या पेपर प्रमाणे जे काम चालू आहे त्याच्यानंतर मला असं आश्चर्य वाटतंय की सगळंच कसं आरामात होतंय. म्हणजे तो इतका अनिसा आराम मॅडम होत ही होता की कॉम्प्लिमेंट मला विश्वास वाटत नव्हता. तो अनिसा मॅडम ही कॉम्प्लिमेंट मला होती का?
हो हो, तुम्हालाच आहे, तुम्हीच दिलंय ना हे, म्हणून तर आहे. अगदी अगदी. थँक्यू. नाही कल्पेश सर, कधी कधी कळत नकळत गोष्टी घडत जातात, पण हम्म. आपल्याला माहित नसतात बऱ्याचदा की अं, हे एक फॉर्मल प्रोसिजर आहे. त्यामुळे आज ऍक्च्युली तुमचा वेबिनार ऐकल्यानंतर हे लक्षात येतं की अरे हीच ती गोष्ट होती. इच्छा हम्म. असेल तर देव नक्की देतो, हे आहे ना म्हण. अगदी येस अगदी येस येस नीलम मॅडम, तेवढं आहे. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. येस. चालेल. तेच म्हणजे मी इथं सगळ्यांना हेच सांगेन महत्वाचं, की जोपर्यंत तुम्ही चार्ट बनवणार नाही, जोपर्यंत सरांनी सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही हे करणार नाही, तुमचं शेड्यूल प्रमाणे तुम्ही करा. असं नाही की सरांनी इथं जसं सांगितलेलं आहे की बाबा त्याच पद्धतीनेच झालं पाहिजे, असं काही नाही. तुम्हाला तुमचं काम ज्या पद्धतीने तुमचं यावेळेस हे काम झालं पाहिजे म्हणजे पाहिजे, तर त्या पद्धतीने तुम्ही चार्ट बनवा आणि मग बघा उद्यापासून कशी कामं होतात तुमची. करणार ना सगळे? एवढं 4 छान पर्यंत सरांनी सगळं सेशन होतं. घेतलेलं आहे. 5-5 मिनिटं आमचे म्हणजे हा. वेळेचं नियोजन केलेलं असतं 5-5 मिनिटाचं सुद्धा, पण 4 नंतर काम बिघडतं पूर्ण. 4 एकदा नंतर बिघडेल, सकाळी दोनदा बिघडेल. पूर्ण काम काय हा. होतं माहितीये का, आपण ज्या वेळेला सुरुवात करतो बघा, कोणती गोष्ट आपण सुरुवात करतो ना, म्हणजे आता समजा तुम्ही उद्यापासून ठरवलं की गोड नाही खायचं, असं समजा ठरवलं, तर तुम्हाला उद्या भरपूर गोड दिसणार समोर. तुम्हाला कोणतरी कॅडबरी आणून देणार, कोणतरी गुलाबजाम आणून देणार, कोणतरी खीर आणून देणार, म्हणजे तुम्हाला खूप गोड दिसणार. ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट ठरवतो की हे नाही करायचं, त्यावेळेला ती होण्यासाठी आहे ना, प्रकृती तुम्हाला आधी काय म्हणतात ते लालच देते. हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे, आणि तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, आणि मग तुम्ही तुमच्या घेतलेल्या निर्णयावरती जर अडळ राहिलात, तर मग तुम्हाला प्रकृती सोबत करते, की मग तुम्हाला ज्या हव्या त्याच गोष्टी दाखवते. म्हणजे हे हे जोपर्यंत आपण स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्याला ते लक्षात नाही येत. म्हणजे मला आठवतं, मी ज्यावेळेला गोड बंद करण्याचा विचार करत होतो फक्त, तर मला रोज गोड समोर यायचं. पण मी एक दिवशी ठरवलं की मला आता गोड खायचंच नाही, काही नाही. पहिले 5 दिवस एकतर मला खूप जास्त गोड आवडतं. पहिले 5 दिवस ह्याचा बर्थडे, याचा केक, याचं काहीतरी ओपनिंग आहे, त्याचे पेढे, याचं काहीतरी, असं सतत 5-6 दिवस व्हायला लागलं. आणि मग मी त्या दिवसात ठरवलं होतं की मला गोड नाहीच खायचंय, काय एनी हाव काय होऊ दे. आणि मग त्याच्यानंतर 5 दिवस एकदा गेले माझ्याकडून, की मग पुढचं मी 3 महिने गोड खाल्लं नव्हतं. आता पण फेब ते मे पर्यंत माझा बर्थडे, माझा वाढदिवस असेल, गुढीपाडवा असेल, म्हणजे जे काही फेस्टिव्हल्स असतील त्याच्यामध्ये आलेले, पुरणपोळ्या वगैरे आपण बनवतो बघा. पण मी अख्ख्या या फेस्टिव्हलमध्ये गोड नाही खायचं ठरवलं होतं, मी खाल्लंच नाही. ते तुम्ही ठरवलं पाहिजे, तरच ते होणार. तुमच्यात जर बेसिक चेंज हवा आहे ना, तर आपण ठरवलं पाहिजे. मग आधी सुरुवात कुठून करायची, की आजचा दिवस मी काय करतो इथूनच करायची. म्हणजे शेवटचा लोड आधी नाही घ्यायचा. आधी सुरुवातीचा लोड घ्यायचा, की मी आज काय करतोय बाबा. मग तो लिहून काढायचा. आपण 10 दिवस, 15 दिवस ते लिहून काढलं ना, की मी आज काय केलंय, की आपल्याला आपल्या चुका दिसायला लागतात. मग आपल्याला उद्या काय करायचं ते लिहायचंय. मग त्याच्यानंतर तक्ते करायचे. तर तुम्हाला तक्ते हवे असतील तर मी अनिसा मॅडमकडे देतो. अनिसा मॅडम तुमच्यापर्यंत ते तिन्ही तक्ते पोहोचवून देतील. ठीक आहे? चलो. तर माझी एक आपण मग रिक्वेस्ट yes, होती sir. हा. जाता जाता, टाइम मॅनेजमेंट बद्दल तुम्ही खूप छान बोलला. ह्याच्याशीच रिलेटेड मी तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करेन की Yes. मोबाईल यूज मॅनेजमेंट. कारण ह्याचा एक डायरेक्ट याचं कोरिलेशन आहे. अगदी 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 मी Perfect. अनिसाला तेच म्हटलं की ज्या वेळेला हा तिने प्रश्न माझ्यासमोर मांडला की तुझ्या टायमिंग प्रमाणे हे लवकर होत नाही, याच्यासाठी आपण काय करूया. तर तिने मला आयडिया दिली, त्यानंतर मी तुला ते एलॅबोरेट करून एक्सप्लोअर केलं त्याच्यावरती. तर तिला मी एक सांगितलं की तुला जे तुझ्या कामाबद्दल वगैरे सगळे जे कॉल येतात, मेसेज येतात ना, त्या सकाळच्या सत्रामध्ये तू दृढनिश्चय कर की तू मोबाईल पाहणार नाहीस, कारण त्याला पण एक टाइम द्यायला पाहिजे. राईट ना? कारण हे डिस्ट्रॅक्शन इतकं असतं मोबाईलमध्ये, आणि अनावतपणे मी असं म्हणत नाहीये की एव्हरीबडी इज डुईंग अ टाइमपास इन द मॉर्निंग सेशन. इंस्टाग्राम बघितला, एव्हरीबडी इज इन हरी, समबडी इज गोइंग टू जॉब, किसी को कुणाला अजून दुसऱ्या कुठल्या कामासाठी जायचं आहे, किंवा कुणाला अजून स्टडी करायचा आहे. पण रिंग वाजली, काही मेसेज आला, इव्हन इफ देर इज अ गुड मॉर्निंग, सो आपण त्याच्यामध्ये जातो. मग ते गेल्यानंतर आपल्याला तो मोह आवडत नाही, कारण मोबाईलचीच अशी आहे. तर त्याच्यासाठी काही सर अगदी. फक्त टाइम मॅनेजमेंट असं नाहीये, कारण तुमच्याकडे एवढं भंडार आहे ज्ञानाचं,
तर त्याच्यामध्ये हाऊ वी कॅन मेक अ मोबाईल प्रोडक्टिव्ह, अगदी येस येस नक्की नॉट काहीतरी करूया आपण ओनली याच्यावर. यूज मॅनेजमेंट बट हाऊ वी कॅन मेक इट प्रोडक्टिव्ह. Yes, ते yes. तो लहान एक सेशन. मुलांच्यासाठी घेतलं तर बरं होईल. हा लहान मुलांच्यासाठी घेतलं तर बरं होईल. पालकांना yes, गरज आहे yes. जास्त खरं तर. पालकांना गरज आहे. बरोबर. सुरुवात मॅडम आपल्यापासूनच या झाली पाहिजे. मॅडम ह्या नामांकित टीचर